गड परिवार तसंच जमलेले सगळे माझे प्रतिष्ठित नागरिक बंधू भगिनींनो, माझ्या तरुण मित्रांनो, एकंदरीत आपला सगळ्यांचा परिसर बदलतोय. ट्रॅफिक आहे, अडचणी आहे, इतर सगळे प्रश्न आहेत. आज जवळजवळ 5:30 वाजता इकडची सगळी पाहणी करण्याच्या करता सगळे अधिकारी घेऊन आलेलो होतो आणि आज बरेच गोष्टीच्या बद्दलचे निर्णय घेतले. आता मी अनेक अधिकाऱ्यांशी पण बोललेलो आहे आणि तुम्हाला नजीकच्या काळामध्ये तुमचा सहकारी, तुमच्या जिल्ह्याचा पालकमंत्री, राज्याचा अर्थमंत्री या नात्याने ह्याच्यातले प्रश्नाच्या करता मी आज शेखर सिंग, PCMC कमिशनर, PMRD कमिशनर योगेश मसे, विभागीय आयुक्त कुलकुलवार, कलेक्टर, मुख्य कार्यकारी अधिकारी MIDCचे राठोड, दुसरे वानखेडे, PWDचे अतुल चव्हाण, महावितरणचे काकडे, कदम नॅशनल हायवेचे, असं मित्रांनो अनेक अधिकाऱ्यांना मी तिथं बोलवलेलं होतं आणि त्यांना काय सूचना द्यायच्या, MIDCनं काय करायचं, PWDनं काय करायचं, PMRDनं काय करायचं. PMRD, MIDC, नॅशनल हायवे त्यांच्याकडे काही पैशांची अडचण नाहीये. PWDला जो काही निधी लागणार आहे, मला आता तळेगाव ते चाकण पुढे शिक्रापूर, तर पहिल्या टप्प्यावरती तळेगाव ते चाकण हा रस्ता हा साधारण 6 लेन करण्याचं ठरवलेलं आहे आणि त्या प्रकारे मी ताबडतोब ते टेंडर काढून त्यामध्ये काय होणार आहे, पुढं तो 6 लेन आता नाही केला तर त्याच्यावर एलिव्हेटर रोड केला जाणार आहे आणि ते काम सुरू झाल्यानंतर पुन्हा ट्रॅफिकचा प्रश्न होईल. परंतु राजगुरूकरांनो, खेडकरांनो, मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे की एवढं करून चालणार नाही. त्याच्यामध्ये अनेक आपल्या पिंपरी चिंचवडमधून आपल्या MIDC मध्ये येताना 2-3 फ्लायओव्हर करायच्या बद्दलच्या सूचना आणि या रोडला पर्यायी काही रस्ते मला काही माझ्या सहकारी मित्रांनी सुचवलेले आहेत. त्याबद्दल देखील मी त्याला मान्यता देण्याचं ठरवलेलं आहे आणि तशा पद्धतीनं वरिष्ठ अधिकाऱ्यांशी पण मी सकाळी बोलून त्याच्याबद्दलचा निर्णय घेतलेला आहे आणि त्याच्यामुळं बरेच दिवसाचं लगेच काही ते होणार नाही, पण काही दिवसात तुम्हाला त्याच्यातनं मार्ग निघालेला दिसेल. MIDCचे खड्डे आणि बाकीच्या रस्ते आणि तिथले काही कामं होती ती पण वरची मंजुरीची अपेक्षा न करता ती मंजुरी मिळाली असं धरून त्यांना टेंडर काढायच्या सूचना दिलेल्या आहेत. खूप तुम्ही त्रास सहन केलाय, तुम्ही सहनशीलता दाखवली. पूर्वीचा आपला खेडचा परिसर, राजगुरुनगरचा परिसर आणि त्याच्यानंतर झालेली आपली इंडस्ट्री, मी आपल्याला सांगतो, तुम्हाला आवडो किंवा न आवडो, पण कदाचित आपल्याला नजीकच्या काळामध्ये साखर आणि या सगळ्या परिसरामध्ये महानगरपालिका करावी लागणार आहे आणि महानगरपालिका केल्याशिवाय आपल्याला अधिकचा निधी आणि बाकीच्या ज्या काही वृद्ध रस्ते, अंडरग्राउंड ड्रेनेज, स्ट्रॉंग वॉटर जाण्याच्या करताची व्यवस्था, अशा अनेक बाबी असतात. त्याच्यामध्ये वर्ल्ड बँकेचे पैसे, जायकाचे पैसे आणता येतात, आपल्याकडं केंद्र सरकारचा निधी आणता येतो. या प्रकारे आपल्याला ते करावं लागेल. कदाचित काहींना ते आवडेल, काहींना आवडणार नाही, परंतु मित्रांनो काळात येऊन निर्णय घ्यावे लागतात. मी देखील राजकीय जीवनात गेल्या अनेक वर्ष काम करताना ठाणे जिल्ह्यामध्ये ठाणे महानगरपालिका एकली होती, नंतर नवी मुंबई महानगरपालिका झाली, त्या जिल्ह्यात मीराबाईंदर महानगरपालिका झाली, त्या जिल्ह्यामध्ये उल्हासनगर महानगरपालिका झाली. तिथं जवळच पूर्वी आता तो वेगळा तालुका झाला, जिल्हा झाला पालघर, पण वसई विरार महानगरपालिका झाली, 6-7 महानगरपालिका झाल्या. तसं आपल्या जिल्ह्यात पुढे पिंपरी चिंचवड, त्याच्यानंतर वरम, वाघवस्ती, लोणी काळभोर, वाघोली, मांजरी, दोन्ही मांजरी, या सगळ्या भागामध्ये तिथे एक महानगरपालिका करावी लागेल. फुरसुंगी, उरळी देवाची, तो सगळा परिसर एक महानगरपालिका. आपण नदी ओलांडून इकडं आलो
म्हणजे पिंपरी चिंचवडमधलं की बाकीच्या भागामध्ये एक आपल्याला महानगरपालिका करावी लागेल आणि एक महानगरपालिका आपल्याला हिंजवडी आणि तो सगळा वरचा परिसर आहे त्या भागामध्ये करावी लागेल. साधारण महानगरपालिका करण्याच्या करता 5 लाख लोकसंख्या असली की महानगरपालिका करता येतील. तुम्हालाही सगळ्यांना माहिती आहे त्या सगळ्या भागातली लोकसंख्या किती झाली. मी आता एकदा चाकणचा डीपी प्लॅन पण असीम कुमार गुप्ताकडे आलेला आहे, त्याला म्हणलं की तुम्ही मंजुरी द्या, मी एकनाथराव शिंदे साहेबांची मदत घेतो. अशा पद्धतीनं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी पण आता येणार आहेत आणि ते मी आणि एकनाथराव असं आम्ही सगळे मिळून राज्याचा सर्वांगीण विकास करत असताना शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रातला पुणे हा महत्वाचा जिल्हा देखील कुठं मागं राहू नये, त्याच्यामध्ये तालुक्यांना पण रोजगार त्या ठिकाणी अडचणी येऊ नये मिळण्याच्या करता असे अनेक खूप निर्णय चर्चेच्या निमित्ताने घेतलेले. आता तुमच्याशी बोलून मला जाता जाता त्या मीटिंग झाली असं दाखवून तिथं सूचना करायच्या, त्यानंतर सीएम साहेब पण येणार. मला एका गोष्टीचं समाधान आहे, मी हनुमंतरावकडे नंदाताईंचं मनापासून अभिनंदन करेन की त्यांच्या बाप दाद्यांनी ठेवलेली जमीन तसं बघितलं तर आमच्या हनुमंतरावांना म्हणजे त्यांचे वडील अनंतराव त्यांना 4-5 भाऊ होते. त्यांना प्रत्येकाला ह्याच्यातली थोडी 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 जमीन मिळाली आणि माझ्या माहितीप्रमाणे 13 गुंठे जमीन हे आमच्या हनुमंतराव आणि त्या परिवाराला मिळाली. त्याच्यातून काळानुरूप आपण जरी शेती वाढी करत असलो तरी आपल्या पुढच्या पिढीच्या करता काही नवीन व्यवसायामध्ये आपण पडलं पाहिजे. कुठल्याही व्यवसाय कुणाची नक्केदारी नाहीये. त्याच्यामुळं आज K9 फॅमिली रेस्टॉरंट मी वर जाऊन त्याचे सूट बघितले, त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीनं त्यांनी हॉल केलेला आहे, त्याच्या संदर्भामध्ये इतर रूम पण चांगल्या केलेल्या आहेत. जेवढं काही चांगल्यातली चांगली सुविधा देता येईल ती देण्याचा प्रयत्न पंचतारांकित इमारती म्हणून इकडच्या इमारतीला आता जरा बोललं जातं आणि त्याच्यामध्ये रूम पाहिजे होता, फॅमिली सेक्शन पाहिजे होता, बँकेट हॉल पाहिजे होता, कॉन्फरन्स हॉल पाहिजे होता आणि या सगळ्याचा विचार आमच्या हनुमंतरावांनी केला आणि या परिसराच्या वैभवामध्ये भर घालणारी K9 फॅमिली रेस्टॉरंट अतिशय चांगल्या पद्धतीनं त्यांनी इथं उभं केलेलं आहे. त्या K9 या फॅमिली रेस्टॉरंटचं गड परिवाराच्या आमच्या हनुमंतरावकर आणि त्यांच्या सर्व परिवाराचं हे K9 फॅमिली रेस्टॉरंटचं उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो. आजपासून हे हॉटेल आपला चाकणचा परिसर असेल, गडवस्ती असेल, खराबवाडी असेल, त्या भागातील ज्यांना जेवायचं ज्यांना आपण खवय्या म्हणतो अशांच्या करता ते सेवेमध्ये रुजू होणार आहे. दर्जाचा अंदाज जेवणाचा ठेवण्याचा हनुमंतराव आणि त्यांच्या सगळ्या परिवाराचा मानस आहे. हे सगळं करत असताना आपण मला दिलीपरावजी पण सांगितलेलं होतं आणि हनुमंतरावचा पण निरोप होता. मार्केट कमिटीमध्ये किंवा राजकीय जीवनामध्ये काम करत असलो तरी राजकारण हे एक सामाजिक काम आहे, लोकांचे प्रश्न सोडवण्याचं काम आहे, परंतु त्याच्यातनं आपलाही प्रपंच चांगला चालवला पाहिजे. आपल्याही मुलाबाळांचं, आपल्याही पुढच्या पिढीचं आपण त्याच्यातून कल्याण केलं पाहिजे. महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज 15 मराठी या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा. तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका. न्यूज 15 मराठी, आवाज जनसामान्यांचा.